नमस्कार, मी रंजना बेडकर. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. मध्य भारतातील सर्वात मोठे ॲग्रोव्हिजन सध्या नागपुरातील रेशीमबाग मैदानात सुरू आहे. आजचा सलग तिसरा दिवस पार पडला. ठिकठिकाणाहून आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या. आपल्यासोबत काही स्टॉलधारक आहे. शेवग्याच्या शेंगा बघूया, त्यांनी शेवग्याच्या शेंगाचा स्टॉल इथे लावलेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आपलं नाव? मी सोलापूर जिल्ह्यातून आलो आहे. बाळासाहेब शिवाजी पाटील. एक महाराष्ट्रातला सर्वात जास्त दुष्काळग्रस्त जिल्हा आहे आमचा. कारण का तसं आपल्या देशात बघितलं तर नागपूर विदर्भात तसं भरपूर पाणी आहे, पण आमच्याकडे एवढं मोठं पाण्याचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळं कमी पाण्यात येणाऱ्या पिकाकडे आम्ही वर आलो. त्या प्रकाशाच्या जातीचं आम्ही एक नवीन जातीचं एक वाण विकसित केलेलं आहे. ते कमी पाण्यावर ह्या प्रकाश वाणाचा शेवगा येतो आहे. हे झाड अतिशय कमी पाण्यामध्ये आणि कमी दिवसामध्ये फळावर येते. फक्त 5 महिने त्याला माल लागतो. आजच्या या 8व्या ॲग्रोव्हिजनमध्ये रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटकडून BSc ॲग्रिकल्चरचे स्टुडंटनी इथे सहभाग दाखवलेला आहे. त्यांनी काही प्रोजेक्ट्स इथे आणलेले आहे किसानांसाठी की ते आजच्या या ॲग्रोव्हिजनमध्ये कसा प्रतिसाद दाखवतील. चला आपण त्यांच्यासोबत काही संवाद साधूया. आपलं नाव? मोहित धांडे. तुम्ही हा प्रोजेक्ट इथे आणलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं याचा उपयोग आजच्या या किसानांसाठी कसा केला जाईल? ही एक वॉटर कन्झर्वेशन सिस्टीम आहे. यामध्ये काय असते की हे जो वॉटर का सप्लाय आहे तो अंडरग्राऊंड राहतो. यामध्ये पाईप्स राहतात, ते 75 सेंटीमीटरपर्यंत डेप्थमध्ये राहतात आणि इथं पाईप्समध्ये होल्स राहतात. म्हणजे जो डायरेक्ट जो वॉटर सप्लाय आहे तो प्लांट्सच्या रूटपर्यंत होतो. म्हणजे वेस्ट ऑफ वॉटर इथं होतच नाही. आणि फर्टिलायझर्स, न्यूट्रिएंट्स, खते वगैरे जो काही पण आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहे तो आपण या पाईप्स थ्रू करू शकतो. म्हणजे इथं वॉटर पूर्णपणे कन्झर्व होतो. आणि आपण बघतो की वरतून जर आपण वॉटर सप्लाय केलं तर तो इव्हॅपोरेट होऊन जातो. पण या मेथडमध्ये सर्व काही अंडरग्राऊंड राहतो आणि वेस्ट ऑफ वॉटर काहीच नाही होत. आणि एक क्रॉपची क्वालिटी पण इम्प्रूव्ह होते यामध्ये. तुम्ही किती किसानांकडनं तुम्हाला प्रतिसाद मिळाला आहे तुमच्या या प्रोजेक्टसाठी? मॅम आमच्या फर्स्ट इयर आहे. आता इकडे काही झालं नाही. ओके, तुमचं फर्स्ट इयर आहे, तर तुम्ही 3 वर्षामध्ये इम्प्लिमेंटेशन सुरू है. चला अपन पाहूया नेक्स्ट प्रोजेक्ट. आज के स्टॉल में है, आपका नाम? डॉक्टर सत्येंद्र कुमार. डॉक्टर सत्येंद्र कुमार, आपने यहाँ पे स्टॉल लगाया है, तो आप किसानों को क्या जानकारी देना चाहेंगे कि ये स्टॉल से उनके लिए मतलब क्या फ़ायदा है? किसानों को हम ये जानकारी देना चाहेंगे कि हमारे पास जो यहाँ की जंगली प्रजाति की वैरायटी है उनको हम डोमेस्टिकेट करके, और ये विलुप्त प्रजाति हैं जो एक्सटिंक्शन के कगार पे है, हम उनको अपने यहाँ हैचरी के थ्रू प्रोपेगेट कर रहे हैं. किसानों को चूजे उपलब्ध करवा रहे हैं. और कड़कनाथ जो है एक मेडिसिनल वैल्यू के साथ बहुत ज़्यादा पॉपुलर हो रहा है. ये झाबुआ महाराष्ट्र की, मध्य प्रदेश की ओरिजिनल वैरायटी है जो विलुप्त हो रही थी. तो अभी हमारे विश्वविद्यालय और अनुसंधानकर्ताओं ने इस पे काम किया और आज के डेट में हमारे पास इसकी अच्छी खासी मात्रा में हम चूजे उपलब्ध करवा रहे हैं. और इसकी जो मांग है पूरे देश में है. और हमारे यहाँ से 600 रुपये से लेकर के 800 रुपये किलो तक किसान ले जाते हैं. कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांसाठी काय उपयोग आहे? कृषी विज्ञान केंद्रामध्ये कसं आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालत आहे. कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर हे ICR मान्यताप्राप्त आहे. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी हे सर्व वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्या जातात. जसं बायो फर्टिलायझर झालं, जैविक खते, वर्मी कंपोस्ट, त्यानंतर प्रोसेसिंग, आवळा प्रोसेसिंग झालं, वेगवेगळे उद्योग कसे तयार करायचे याच्यावर सगळ्या प्रक्रिया, याचे प्रशिक्षणाचे ते दिले जातात वेगवेगळे. पुढे सीड्सच्या इथे आलेलो आहोत. इथे आपल्यासोबत आहे RM काळे सर. ते यांचे रिजनल मॅनेजर असल्यामुळे आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेऊया की यांचा शेतकऱ्यासाठी कसा फायदा आहे. शेतकऱ्यांना आम्ही जे नवीन बियाणं येते त्याचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे. जसं नवीन प्रॉडक्ट आता आम्ही दिलं भक्ती, या भक्ती वाहनामध्ये काय पोटेन्शियल आहे, तर नवीन वाहन दिलं आम्ही मक्यामध्ये ड्रॅगन, बाज, या प्रॉडक्टमध्ये काय पोटेन्शियल आहे लोकांना कन्व्हिन्स करतो आणि उत्पादन कसं वाढेल याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. आणि ह्या स्टॉलला तुम्हाला किती दिवसापासून हा स्टॉल तुमचा इथे आहे? 4 दिवस झालेले आहे. 4 दिवसापासून आहे. तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला आहे? चांगला रिस्पॉन्स आहे. लोकांना एक नवीन अवेअरनेस भेटते, नवीन प्रॉडक्ट माहिती लोकांना होत आहे. नमस्कार,
मध्य भारतातील सर्वात मोठे 8वे ॲग्रोव्हिजन्स रेशीमबाग मैदानात आयोजित केलेले आहे. इथे भरपूर ठिकाणातील विदर्भातील तसेच मध्य प्रदेशातील शेतकरी इथे हे उपस्थित आहे. तर आपण उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधूया. सर, आपलं नाव? मी डॉक्टर संतोष चेडे, प्राचार्य सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. मी हा पूर्ण सोहळा बघितलेला आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, शिक्षणामध्ये आपण प्रगती करतो आहे, पण शिक्षणामध्ये एंटरप्रेन्योर हा जो उद्योजक हा जो प्रकार आहे, उद्योजक कसा होईल? जेव्हा विद्यार्थी किंवा शेतकरी मंडळी सगळं बघेल की कुठली डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये आहे, इरिगेशनच्या क्षेत्रामध्ये कुठली डेव्हलपमेंट आहे किंवा टेक्निकल कसे इनपुट्स त्यांना मिळतील, या दृष्टीनं हा सोहळा मला एकदम उपयुक्त वाटतो. आणि मी निश्चित आशा करतो प्रदर्शनीमुळे शेतकऱ्यांना एक नवीन इनोव्हेशन करण्याची टेक्निक मिळेल आणि खऱ्या अर्थाने शेतकरी आपल्या काही आयडिया आपल्या शेतामध्ये इम्प्लिमेंट करून उत्पन्न काढण्याबरोबर चांगल्या प्रकारचा उद्योजक तयार होईल, ही मला पूर्ण आशा है. रिस्पांस थोड़ा पुअर था, बट कंपेरेटिवली इस बार जो है फार्मर के रिस्पांस अच्छे हैं क्योंकि उनकी क्रॉप्स अच्छी है. इस बार लोगों का जब मूड बढ़िया रहता है, उनके क्रॉप्स अच्छे रहते हैं, उनको एक्सपेक्टेशंस रहता है अच्छी आमदनी की, तभी वो लोग कहीं बाहर घूमने के लिए निकलते हैं और उनको कहीं आनंद भी उसका उठा पाते हैं. तो वो इस बार पॉजिटिव रिस्पांस है, लास्ट ईयर के मुकाबले बेटर है. स्टॉलवर आलेलो आहोत. इथे आपल्याकडे रिजनल मॅनेजर आहेत कटारिया सर, त्यांच्याकडनं आपण माहिती करून घेऊया की त्यांचा कसा काय एक्सपिरियंस होता ओवरऑल. यहाँ पे एक्सपीरियंस काफ़ी अच्छा रहा है हमें. पिछले 3-4 साल से हम लोग पार्टिसिपेट कर रहे हैं. यहाँ पे कस्टमर को काफ़ी अच्छी अवेयरनेस हम लोग दे पाते हैं कि भाई पंप, अगर किसान को पंप लेना है तो सबसे ज़्यादा हाई एनर्जी एफिशिएंट पंप किसको करते हैं. आज के डेट में बिजली की बहुत मारामारी हो रही है, तो हाई एनर्जी एफिशिएंट पंप देके और कस्टमर को अवेयरनेस देके हम लोग बिजली की बचत भी करें और साथ में काफ़ी अच्छा रॉ मटेरियल का पंप भी हम लोग कस्टमर को दे पा रहे हैं. तो एग्रोविजन के जरिए हम लोग कस्टमर को डायरेक्ट पहुँच पा रहे हैं और काफ़ी अच्छी इन्फॉर्मेशन दे पा रहे हैं. सर, अभी 8वां ये है एग्रोविजन है. इससे पहले आपने स्टार्टिंग से ही पार्टिसिपेट कर रहे हो कि अभी जस्ट मतलब 1-2 साल से आ रहे हो आप यहाँ पे? नहीं, हम लोग पिछले 4 साल से यहाँ पे पार्टिसिपेट कर रहे हैं. यहाँ पे जैसे कंपनी को डेपो ब्रांच यहाँ पे आए उसको 4 साल हुआ, तो हम तब से स्टार्ट कर रहे हो पार्टिसिपेट कर रहे हैं. और ओवरऑल एक्सपीरियंस जो आपका पूरा एग्रोविजन का है वो आप हमारे साथ शेयर कर सकते हो कि आपके कॉम्पिटिटर्स भी यहाँ पे बहुत सारे होंगे या फिर जो भी है, तो आप जी बिल्कुल काफ़ी अच्छा रहा है. कॉम्पिटिटर्स ऑब्वियसली रहेंगे ही. कॉम्पिटिटर्स के बिना कोई बिजनेस का कोई मतलब भी नहीं बनता. चैलेंजिंग जहाँ पे रहा वहाँ पे हमें अच्छा लगता है क्योंकि हमारी प्रोडक्ट जो है वो हर एक कोई भी चैलेंज को पार कर सकती है. इसलिए हमको ज़्यादा खुशी है कि हम कस्टमर तक पहुँच पा रहे हैं और काफ़ी अच्छा एक्सपीरियंस रहा है. थँक यू. ये थे हमारे साथ मिस्टर कटारिया. आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीमध्ये स्टॉलवर आलेलो आहोत. आपल्यासोबत आहे मिस्टर संदीप. संदीप जी, आपका एक्सपीरियंस ओवरऑल कैसे रहा यहाँ का, आप हमारे साथ शेयर कर सकते हो. कृषि प्रधान टीवी से हम लोग आए हैं. बिल्कुल मैम, पिछले 2 दिन से जैसे आप देख रहे हैं कि यहाँ पे बहुत सारे फार्मर्स और बाकी लोग आ रहे हैं जिन लोगों को बेनिफिट, ये डायरेक्टली फार्मर्स और यंग इंडस्ट्रीज ओपन करना चाहते हैं, या जो फार्मर्स स्मॉल स्केल पे अपनी कोई प्रोसेसिंग यूनिट लगाना चाहते हैं. जैसे कि अगर आप देखते हैं कि फार्मर्स को अभी उतना दाम नहीं मिलता अपनी फसलों का, तो उस चीज़ को बढ़ावा देने के लिए कि वो अपने रॉ मटेरियल को प्रोसेस करके मार्केट में प्रोसेस्ड फूड बेचें, जिसकी वजह से उनको ज़्यादा आमदनी हो सके और ज़्यादा मुनाफा हो सके, बजाय कि जो वो अपना प्रोडक्ट मिडिलमैन को बेचते हैं जिसके थ्रू वो मिडिलमैन ज़्यादा फायदा होता है. आणि ये जो आपका मेन एम आपने हमें बताया, पर उसके साथ में आप अपना एक्सपीरियंस, ये जो 8 है एग्रोविजन 8 है, इसके पहले भी 7 साल ये चला है, तो इसमें आपने कितने सालों से यहाँ पे पार्टिसिपेट कर रहे हैं, क्या है आप हमें बता सकते हैं? हम लोग यहाँ पिछले 2 साल से आ रहे हैं और ये हमारा सेकेंड टाइम है, और सेकेंड टाइम इस बार क्राउड और क्वेरीज हमारे पास बहुत ज़्यादा हैं एज कम्पेयर टू द प्रीवियस ईयर. So overall experience is good. Yeah, very fine. And rather than that, you found some competitors over here or not? नहीं, इन फूड प्रोसेसिंग सेक्टर हम लोगों का है और हमारी मिनिस्ट्री का एक और भी निफ्टम करके इंस्टीट्यूट है, हम 2 ही हैं. उसके सिवाय DFRL और बाकी ऑर्गेनाइजेशंस भी हैं जो लोग प्राइमरी प्रोसेसिंग के पे काम कर रहे हैं. हम लोग प्राइमरी एज वेल एज सेकेंडरी प्रोसेसिंग पे काम कर रहे हैं. थँक यू. ये थे हमारे साथ मिस्टर संदीप. आलो आहोत पल्सर बायो प्रोडक्ट गोवा.
आणि इथे आपल्यासोबत आहेत रणजित देशमुख सर. सोबत आपण जाणून घेऊया की ओव्हरऑल त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता आणि याच्या कृषी आपल्या शेतकऱ्यांसाठी कसे काय फायदे आहेत. सर, तुम्ही आम्हाला सांगू शकता की शेतकऱ्यांसाठी याचा कसा काय फायदा होतो आहे आणि ओव्हरऑल इथे शेतकऱ्यांना याचा काय फायदा झाला, त्यांचा फीडबॅक कसा होता, हे सगळं तुम्ही माहिती आम्हाला सांगा. पल्सर बायो प्रॉडक्ट ही गोव्यात गेल्या 27 वर्षापासून फील्डमध्ये काम करत आहे आणि हे टोटल बायोलॉजिकल प्रॉडक्ट असल्यामुळं NIOCSR जे गव्हर्नमेंटची लॅब आहे तिचा पेटंट मिळवलेला आहे. आणि कापूस लावा, तुम्ही सोयाबीन असो, तूर असो, कोणत्याही पिकाकरिता तर तुम्ही प्लॅन्टो दाणेदार पेरणीच्या वेळेस जर वापरलं तर आणि त्याच्यानंतर 2 ते 3 फवारण्या, प्लॅन्टो मायक्रो, पेस्टिम आहे, प्लॅन्टोझाईम आहे, अल्टरनेट जर 2 ते 3 फवारण्या जर घेतल्या तर तुमच्या उत्पादन हमखास 20 ते 22% उत्पन्न वाढ होते. आणि गेल्या आपण इथे आहोत हायटेक सीड्सच्या स्टॉलला आलेलो आहोत. आपल्यासोबत आहे मिस्टर संजय पाटील, इथले रिजनल मॅनेजर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया की त्यांचा स्टॉलचा एक्सपिरियन्स वगैरे कसा होता. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला सांगा. माझा एक्सपिरियन्स, मी हायटेक सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मागील 7 ते 8 वर्षापासून काम करतो आहे. आमची कंपनी हायटेक सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही बियाण्याच्या सीड इंडस्ट्रीमध्ये, फक्त फूड इंडस्ट्रीत आमची कंपनी याच्यात काम करते की जिथं फक्त फूड म्हणजे जेवायचं जे काम होतं, ज्वारी, बाजरा, मका, सनफ्लावर, याच्यात आमची कंपनी अग्रगण्य बियाण्याचं अतिउत्तम प्रकारचं बियाणं शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कंपनी पोहोचवण्याचं काम करीत असते आणि आजपर्यंत करीत आले आणि पुढे पण करत राहील. आणि इन फ्युचर आज जो स्टॉल लावलेला आहे आपला एग्रो याला नागपूरला 2016ला, या कंपनीचं जे फ्युचर आहे आपलं, या कंपनीचं जे फ्युचर आहे मागील 2 दिवसापासून मी असं बघतोय की बहुतेक येणारं जे फ्युचर आहे कंपनीसाठी खूप चांगलं असेल आणि शेतकऱ्यांचं खूप चांगलं प्रोत्साहन भेटतं आहे. महाराष्ट्रासाठी तरी महाराष्ट्र, MP आणि गुजरात तिन्ही स्टेटचे शेतकरी इथं येऊन पोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे जे रिस्पॉन्स भेटत आहेत आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने भेटत आहेत. थँक्स मॅडम. ओके. महागुजरात सीड्सच्या स्टॉलला आलेलो आहोत. इथे आपल्यासोबत मिस्टर रमेश तिवारे आहेत, ते रिजनल मॅनेजर आहेत आणि ते इथे आपल्याला टोटल इन्फॉर्मेशन देणार आहेत की त्यांचा स्टॉल्सच्या विषयी. सर, तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आम्हाला आमच्या यांना सांगा. महागुजरात सीड ही 1973 पासूनची स्थापन केलेली कंपनी आहे. म्हणजे या कंपनीवर आता समजा 36 वर्षाच्या वर्ष झालेले आहे आणि या कंपनीजवळ पूर्ण प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे खरीपमध्ये जे आपलं चालणार आहे, ज्वार आहे, बाजरा आहे, तूर, मूग, उडीद, कापूस, या सगळ्या व्हरायटी आहे आणि कंपनी आणण्यासाठी नेहमी अग्रेसर असते. ओव्हरऑल या स्टॉलमुळे तुम्हाला ग्राहकही मिळतो आणि तुम्ही त्यांना व्यवस्थितपणे सांगू शकता. विक्रेत्यांचे देखील एन्क्वायरी आमच्यापर्यंत येतात. त्यांना कंपनीचं काम करायचं आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची आहे, ते इन्क्वायरी मिळते आणि शेतकऱ्यांचं कोणत्याही तऱ्हेचं समाधान असतं तर आम्ही करू शकतो एवढी आम्ही खात्री देतो. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत मिस्टर संदीप मुळीक आणि मुळीक सोबत आपण याच्या रिगार्डिंग बातचीत करूया. सर, आपला ओव्हरऑल जो काही एक्सपिरियन्स आहे तो आमच्या कृषी प्रधान TV सोबत शेअर करा. लिटरली लोक जवळजवळ 1000 लोकसंख्या स्टॉलला रोज व्हिजिट करते. एक्सपेक्टेशनप्रमाणे ह्या वेळेस थोडंसं कमी आहे ड्यू टू द करन्सी 500 आणि 1000च्या नोटांमुळे, पण तरीसुद्धा उत्साह लोकांचा काही कमी झालेला नाही आहे. आणि KBLचा स्टॉल तर प्रत्येकजण येऊन फोटो वगैरे काढून जातो आहे. बाकी थोडा सांगतो सरांसोबत. बेसिकली हा सगळ्यात चांगला मीडिया आहे की एंड कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंत इन्फॉर्मेशन त्यांना जी हवी आहे, जे शेतकऱ्यांसाठी जे पाहिजे आहेत. किर्लोस्कर हा मास्टर आहे पंप्समध्ये, पण लोकांना जे आजकालच्या जे जनरेशनमध्ये पंप पाहिजे, जसे सोलार पंप्स आहेत जे किर्लोस्कर बनवत आहेत, त्यासाठी सगळ्यात बेस्ट माध्यम आहे की जिथे आम्ही एंड कस्टमरला आमची माहिती देऊ शकतो. आणि तुम्ही ॲग्रोव्हिजन हा आड आहे, ही किती वर्षापासून इथे येत आहे? स्टार्टिंगपासून येतो आहे की आता? नाही, हा आमचा फर्स्ट इयर आहे आणि एक्सपिरियन्स इज टू गुड. ओके. हे होतं आपल्यासोबत अश्विन ओरा आणि संदीप मुळीक आहोत आशीर्वाद पाईप्सच्या स्टॉल्समध्ये. आपण इथे त्यांच्या रिजनल मॅनेजरसोबत बोलूया. मिस्टर राव इज हिअर. मिस्टर राव, ओव्हरऑल तुमचा जो काही एक्सपिरियन्स होता इथल्या ॲग्रोव्हिजनमधला तो तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. बहुत बार से एग्रोविजन के हम रेगुलर पार्टिसिपेंट्स हैं. पिछले साल भी किया था, दिस ईयर भी किया है और बाहर से लोग आ रहे हैं लगातार. इट्स अ वेरी नाइस एक्सपीरियंस.
हा जो आहे हा 8वां ॲग्रोव्हिजन आहे. याच्या आधी किती वर्षापासून तुम्ही इथे पार्टिसिपेट करताय? हम लोग लास्ट 4 ईयर से पार्टिसिपेट कर रहे हैं. एक्चुअली आशीर्वाद के दो डिवीज़न है. एक है एग्रीकल्चर पाइप्स है पूरे, उसमें कॉलम पाइप्स वगैरह है. एक है प्लम्बिंग का. तो इसमें जो फार्मर्स भी आते हैं उनके लिए भी फ़ायदा है और डोमेस्टिक कस्टमर्स आते हैं उनके लिए भी है. एक ही रूफ पे सारे कुछ मिल जाते हैं और किसानों के लिए बहुत सारे आइटम्स हैं यहाँ पे. एक ही जगह पे सारे आइटम्स मिलते हैं उनका एग्रीकल्चर से रिलेटेड. इट्स व्हेरी नाइस. ॲग्रोव्हिजनमध्ये असलेल्या नामांकित ट्रॅक्टर कंपनीच्या प्रतिनिधींशी बातचीत केली आणि त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या. इकडच्या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि इथे सोनालिका इंटरनॅशनलची पूर्ण टीम आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी याच्या रिगार्डिंग बातचीत करूया. सर, आपल्यासोबत आहे अजय महल्ले सर. ते आपल्याला याच्याविषयी इन्फॉर्मेशन देतील. मॅडम, ही आमची ट्रॅक्टर ही कंपनी आहे. ही एक अल्पावधीमध्ये एक 6 लाख संतुष्ट म्हणजे जे शेतकरी लोक आहेत त्यांना संतुष्ट करणारी कंपनी आहे. आणि आताच्या घडीला आम्ही भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहोत आणि गेल्या काही वर्षामध्येच आमचं एक उद्दिष्ट आहे की आम्हाला 1ल्या क्रमांकावरती जायचं आहे. हे आमचं एक कंपनीचं उद्दिष्ट आहे. त्याकरता आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांचा एक आम्हाला सहभाग मिळतो आहे, त्यांचा आम्हाला साथ मिळतो आहे आणि त्यांना एक आम्ही एक अशी सुविधा देतो आहे की ट्रॅक्टरमध्ये ज्या त्यांनी त्या सुविधा आम्ही त्यांना देतो आहे की जेणेकरून त्यांना ज्या त्यांना सोयी पाहिजे होत्या त्या सोयी आम्ही लगेच त्यांनी डिमांड केल्यानंतर आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आहे. आज दिवसभर आपण ॲग्रोव्हिजनची सैर करत होतो. वेगवेगळे स्टॉल्स आपण इथे बघत होतो. आता आपण आलेलो आहे जॉन डियर या स्टॉलमध्ये. ट्रॅक्टर या गोष्टीची आजच्या तांत्रिक शेतीमध्ये फार इम्पॉर्टन्स आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आपण आज आता जॉन डियर कंपनीचे जे स्टॉल धारक आहे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव नितीन जाधव. हां, नितीन जाधवजी, मला सांगा आपल्याला इथे ॲग्रोव्हिजनमध्ये पार्टिसिपेट करून कसं वाटलं आणि कसा शेतकऱ्यांचा आपल्याला रिस्पॉन्स होता? तुम्हाला सांगतो, जॉन डियर ही जगभरातली मान्य अग्रणी कंपनी आहे आणि खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तिच्यासोबत असते. परंतु भारतातल्या शेतकऱ्यांपर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचण्याचं जे काम आहे, खास करून हा भाग थोडासा मागासलेला आहे, विदर्भ मागासलेला आहे आणि तिथे हे काम या ॲग्रोव्हिजनमध्ये खूप चांगल्या रीतीने होतं. आमच्या छोटे टेक्नॉलॉजी झाल्या, इम्प्लिमेंट झाले, ट्रॅक्टर झाले, तिकडे मागे हार्वेस्टर लावलेलं आहे, हार्वेस्टर झाले, नवीन प्रोडक्ट्स शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आम्ही जी काही टेक्नॉलॉजी आणतो ती शेतकऱ्यांकडे पोहोचण्यासाठी इथे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ॲग्रोव्हिजनचा उपयोग होतो. ट्रॅक्टर ही फार महागडी गोष्ट असते. जे छोटे शेतकरी आहेत, स्पेशली विदर्भ रिजनमध्ये, त्यांचे शेतीची साईज जास्त नाही, 8-10 एकर शेतीवाले शेती आहे, तर त्याच्यामध्ये काही वित्तीय मदत सुद्धा करण्यासाठी आपण त्यांना मदत करतो. बघा, तुमचा पहिला पॉईंट असा होता की विदर्भामध्ये 8-10 एकर शेती आहे. तर पूर्वी जॉन डियर फक्त मोठ्या हॉर्सपॉवरसाठी प्रसिद्ध होता, परंतु आता आम्ही त्या गरजेनुसार छोट्या हॉर्सपॉवर शेतकऱ्या विदर्भात खास करून लागणारे 35 हॉर्सपॉवरचे ट्रॅक्टर सुद्धा उपलब्ध केलेले आहे. तसंच तुम्ही जर का त्या मागच्या साईडला बघितलं तर अगदी छोटा म्हणजे कापसाच्या शेतामध्ये चालणारा सुद्धा आम्ही ट्रॅक्टर बनवतोय, काही दिवसातच येईल. आणि वित्तीय मदत जर म्हणालं तर महाराष्ट्र शासनाचे जी महाराष्ट्र MAIDC थ्रू जे सबसिडी योजना आहे तिच्यामध्ये जॉन डियरचे सर्व प्रोडक्ट क्वालिफाय झालेले आहेत. त्या उद्देशाने म्हणजे सबसिडी सुद्धा शेतकऱ्यांना मिळेल. आणि आमच्याकडनं जर म्हटलं तर आम्ही लोकांनी एक असा भ्रम पसरवलेला आहे की जॉन डियर हा खूप महाग ट्रॅक्टर आहे, परंतु आम्ही त्या हिशोबाने आमच्या ट्रॅक्टरच्या किमती सुद्धा इथे डिस्प्ले केलेल्या आहेत. तुम्हाला दिसेल की 35 हॉर्सपॉवरमध्ये 4,79,000 मध्ये कुठल्याच कंपनीचा ट्रॅक्टर उपलब्ध नाही, तो जॉन डियरने उपलब्ध करून दिलेला आहे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी. हे बघा, आताच आपल्याला पूर्णशी अशी माहिती जॉन डियरच्या स्टॉलधारकांनी आपल्याला दिलेली आहे. आत्ताच आपण जॉन डियर कंपनीच्या ट्रॅक्टर कंपनीला व्हिजिट दिल्यानंतर आता आपली वेळ आहे स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर स्टॉलला भेट द्यायची. इथे आपल्याला स्वराज ट्रॅक्टर कंपनीचे सगळे कर्मचारी जे शेतकऱ्यांना विविध माहिती देतात त्यांच्याशी आपण संपर्क साधूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की स्वराज कंपनी कुठल्या प्रकारचे ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांच्या कुठल्या समस्या त्यांनी सॉल्व्ह केल्या. तर स्वराज कंपनीचे सर, मला तुम्ही सांगा की शेतकऱ्यांचा तुम्हाला ॲग्रोव्हिजनमध्ये कसा रिस्पॉन्स आहे आणि कुठल्या समस्या तुम्ही त्यांच्या इथे सॉल्व्ह करताय? शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगल्यापैकी आलेला आहे. 1000-1500 शेतकऱ्यांनी इथे आमच्या स्टॉलला व्हिजिट दिलेली आहे. आम्ही एक लकी ड्रॉ कुपन काढलेला आहे शेतकऱ्यांसाठी. एक छोटा मॉडेल आम्ही ट्रॅक्टर त्यांना गिफ्ट देतो आमच्यातर्फे लकी ड्रॉमध्ये.
ही खूपच छान माहिती आपल्याला यांनी आत्ताच दिलेली आहे की शेतकऱ्यांचे जे लकी ड्रॉज इथे ते काढतायत आणि त्यामध्ये जर लकी ड्रॉमध्ये जर त्यांना प्राईज मिळालं तर त्या शेतकऱ्यांना एक छोटा ट्रॅक्टर ते गिफ्ट देणार आहे. आज दिवसभर आपण ॲग्रोव्हिजनची सैर करत आता आपण पोहोचलेला महिंद्रा ट्रॅक्टर्स ही जे देशातली नामवंत कंपनी आहे आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट नागपूरमध्ये आहे. आता आपण भेट देऊया महिंद्रा कंपनींना. महिंद्रा कंपनीचे जे स्टॉलधारक आहे, स्टॉलचे हेड आहे दीपकजी, यांच्याशी आपण संवाद साधूया की त्यांना शेतकऱ्यांचा आज ॲग्रोव्हिजनमध्ये कसा रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांच्या काय अडचणी त्यांनी दूर केल्या याबद्दल त्यांची माहिती घेऊया. दीपकजी, मी तुमच्याकडून जाणू इच्छितो की शेतकऱ्यांचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला या ॲग्रोव्हिजनमध्ये आणि काय समस्या तुम्ही त्यांच्या सॉल्व्ह केल्या आणि कुठले ट्रॅक्टर्स आपण शेतकऱ्यांना ऑफर करतो. ओके, की ह्यावेळेस ॲग्रोव्हिजनमध्ये दरवर्षाप्रमाणे ह्यावेळेस पण आम्हाला जो रिस्पॉन्स होता हा खूप चांगला होता आणि ह्यावेळेस कंपनीने आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे जे नवीन सिरीज आहेत, युओ जी सिरीज आहे महत्त्वाची सगळ्यात, की आजच्या डेटला युओ सिरीजमध्ये आमच्याकडे बुकिंग आहे पण ट्रॅक्टर अवेलेबल नाही आहे, कारण की टेक्नॉलॉजीमध्ये जी कस्टमरची गरज आहे ती कंपनीने दिलेली आहे. आणि युओ ट्रॅक्टरमध्ये आज सगळ्यात भारतात म्हणजे फक्त मागच्या 3 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेला ट्रॅक्टर आहे. कारण की आणि हा ट्रॅक्टर जो आहे की याच्यामध्ये कस्टमरला लागणाऱ्या, शेतकऱ्याला लागणाऱ्या सगळ्या गरजा ह्या पूर्ण होत आहेत, की त्यांना लागणारं स्पीड, त्यांना लागणारं इम्प्लिमेंट, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांना फक्त ट्रॅक्टरच नाही तर त्यांना त्याच्याबरोबर एक कम्प्लीट सोल्युशन हवं असतं. ती फक्त एक महिंद्रा कंपनी आहे की त्यांना पूर्ण फार्म प्रॉस्पेरिटी आणि राईट. फारच सुंदर अशी आपल्याला गोष्ट यांनी सांगितलेली आहे की शेतकऱ्यांना फक्त ट्रॅक्टर ही म्हणून एक यंत्र नको, तर त्याच्यासोबत लागणारे जे छोटे मोठे टूल्स असतात जसं व्हीपास आहे किंवा बाकीच्या जे गोष्टी आहेत ते सुद्धा महिंद्रा कंपनी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. या संदर्भात जाणूया आपण कुठले कुठले टूल्स शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरसोबत देतो. तुम्ही जे सोल्युशन म्हणत होते त्याबद्दल मी फक्त सोल्युशन म्हणजे फक्त इम्प्लिमेंट नाही, की त्यांच्या ज्या गरजा आहेत की कंपनी ज्या त्यांच्या सगळ्या गरजाही पूर्ण करतात, की त्यांना लागणाऱ्या शेतीविषयक माहिती, इम्प्लिमेंटबद्दलची माहिती आणि त्यांना शेती आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगशाळा पण घेतो शेतकऱ्यांसाठी, की त्यांना आधुनिक शेती कशी करायची. ह्या गोष्टीमध्ये फक्त एक महिंद्रा कंपनी आहे की ती पायनियर आहे यामध्ये. सो या तऱ्हेने आपण महिंद्रा कंपनी कुठली टेक्नॉलॉजी सर्व लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना वापर करतो त्याबद्दल जाणून घेतलं. मी सचिन प्रफड पाटील, कृषी प्रधान टीव्हीसाठी नागपूर. आता आपण आलो आहे देशातील नामांकित मोटर मॅन्युफॅक्चर CRI पंप्समध्ये. CRI पंपचे स्टॉलधारक आपल्यासोबत आता संवाद साधतील आणि कुठल्या प्रकारच्या ऑफरिंग्स त्या शेतकऱ्यांना देतात, कुठल्या समस्या त्यांनी त्यांच्या सॉल्व्ह केलेल्या आहेत, कुठले सोल्युशन्स ते प्रोव्हाइड करतात. सर, मला तुमचं नाव सांगा. मी अनुप तळेकर. अनुपजी, मला सांगा की आपल्याला ॲग्रोव्हिजनमध्ये येऊन कसं वाटलं आणि किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपल्या ॲग्रोव्हिजनला व्हिजिट केलेली आहे आणि त्यांच्या कुठल्या समस्या आपण आतापर्यंत सॉल्व्ह करतोय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही या एक्सपोला पार्टिसिपेशन केलेलं आहे. हे जवळपास आमचं 6वं वर्ष आहे आणि आधी या अगोदर झालेले जे एक्झिबिशन्स आहेत त्यापेक्षा यावेळेसचं एक्झिबिशन हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. विक्रीची सुविधा आम्ही उपलब्ध म्हणजे केलेली नाही आहे, हे फक्त आम्ही प्रदर्शनासाठीच ठेवलेलं आहे, कारण प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे डीलर्स बसलेले आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही इथनं फक्त हे मार्केटिंगसाठीच आहे, या दृष्टिकोनातूनच आम्ही हे पाऊल घेतलेलं आहे. शेतकऱ्यांनी इथे येऊन CRI पंपच्या विविध पंपांची माहिती घेऊन आपल्या तालुक्यामध्ये जे डीलर्स असतील त्यावरून विकत घ्यायचे असतात. या संदर्भात पूर्ती उद्योग समूहाबद्दल जनसंपर्क अधिकारी नितीन कुलकर्णी यांनी विस्तृत माहिती दिली. मुळात पूर्ती उद्योग समूहाची जी संकल्पना आहे ती ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, शेतकऱ्यांच्या हाती पैसा हवा, शेतकरी श्रीमंत हवा, या दृष्टीने पूर्ती उद्योग समूह काम करतो आहे. विदर्भातले 22 साखर कारखाने बंद पडलेले असताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना पूर्ती उद्योग समूहानं साखर कारखानदारी विदर्भामध्ये सुरू केली. नितीन गडकरी यांचं जे स्वप्न आहे शेतकऱ्यांच्या विकासाचं आणि विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याचं, त्या संदर्भात आम्हाला त्यांच्या व्हिजनबद्दल आणि पूर्ण पूर्ती ग्रुपच्या वाटचालीबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का? मी सुरुवातीला सांगितलं की ग्राम विकास से राष्ट्र विकास. गांधीजींनी सांगितलं होतं गाव के ओर चलो. गांधीजींनंतर या सगळ्या चळवळीला पुढे नेण्यासाठी मधल्या काळात मला नाही वाटत कोणी पुढे आलं. लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला. म्हणजे किसानांची जय जयकार करणारी फार तुरळक नेते मंडळी या देशामध्ये आहे.
नव्या पिढीमध्ये किंवा आजकालच्या या शतकामध्ये नितीन गडकरी हे असं नेतृत्व पुढे आलेलं आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं ग्रामविकासाचं स्वप्न आता लोकांना दाखवून ते पूर्ण करण्याचं पुढे आणलेलं आहे. तुम्हाला लक्षात असेल, नागपूर शहरामध्ये देशातली पहिली इथेनॉल 100% इथेनॉलवरची बस चालते आहे. हे इथेनॉल म्हणजे काय, तर शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर एखादी गाडी चालणं, एखादी बस चालणं हे केवळ स्वप्नवत होतं. पण नितीन गडकरी यांचं विजन होतं, पूर्ती समूहाचं विजन होतं. म्हणून शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन साखर कारखानदारी केवळ साखर कारखान्यांपुरती मर्यादित न राहता केवळ ते राजकीय अड्डे न बनता ती खऱ्या अर्थानं विकास पोषक व्हावी हे काम पूर्ती उद्योग समूह करत आहे. सरतेशेवटी ॲग्रोव्हिजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले ते म्हणजे रवी बोरकर यांनी सुद्धा या प्रसंगी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आपण ॲग्रोव्हिजनची सैर केली आणि त्यामध्ये आपण जाणून घेतले शेतकऱ्यांचे फीडबॅक आणि स्टॉल धारकांचे रिव्ह्यूज आपण जाणून घेतले. आता आपण भेटतोय ॲग्रोव्हिजनचे जे प्रमुख आयोजक आहे आणि जे पडद्यामागची टीम आहेत त्यांना आपण भेटतोय. आता आपल्यासोबत आहेत रवी सर. सर, मला तुम्ही सांगाल की हे ॲग्रोव्हिजन तुम्ही 8 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं आज एवढं मोठं बघताना तुम्हाला कसं वाटतंय? कसं आहे, माननीय नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ॲग्रोव्हिजनचं आयोजन करतो. हे 8वं वर्ष आहे आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या उद्देशाने आम्ही ॲग्रोव्हिजनची सुरुवात केली की इथला जो शेतकरी आहे त्याला काही आपल्याला चांगलं प्रशिक्षण देता आलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन देता आलं पाहिजे आणि यातनं त्याला त्याच्या सबलीकरणाकडे आपल्याला नेता आलं पाहिजे. तर इथं नुसतंच प्रदर्शन नाही, तर इथं ज्या मोठ्या प्रमाणात आपण कार्यशाळा घेतो त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होतो आहे. किंबहुना शेतकऱ्यांना फायदा व्हाव्या अशा पद्धतीने म्हणजे अशा विषयांवरती आपण इथे कार्यशाळा घेतो. आपल्याकडे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचं उत्पादन कसं वाढवावं याच्यावरती कार्यशाळा असतात किंवा शेतकऱ्यांनी पर्यायी पिकं कुठली लावावीत याबद्दलची आपण त्यांना इथं माहिती देतो किंवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा काही वर्कशॉप आपण याच्याबद्दल करतो आणि यातनंच शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नाकरता जोड कशी मिळेल त्याच्याकरता कुठले पूरक उद्योग ते करू शकतात अशा पद्धतीचं म्हणजे उदाहरणार्थ सेरिकल्चर असेल, बी किपिंग असेल किंवा डेअरी आहे, पोल्ट्री आहे, गोट रेअरिंग आहे, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण इथे कार्यशाळा घेतो आणि शेतकऱ्यांना खरंच त्याचा फायदा होतो आहे. कारण आम्हाला आता शेतकऱ्यांकडून रेग्युलर फीडबॅक चांगला मिळतो आहे. शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळे आम्ही यावर्षी एक बदल केला आमच्या कार्यशाळांमध्ये. आम्ही कार्यशाळांचे विषय यावर्षी कमी केले, पण आम्ही ज्या कार्यशाळा घेतो त्या कार्यशाळांचं आम्ही ड्युरेशन वाढवलं म्हणजे तज्ज्ञ मंडळी जास्त सखोल माहिती ही इथल्या शेतकऱ्यांना देऊ शकतील असं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही फक्त तज्ज्ञ मंडळींना बोलवतो असं नाही किंवा फक्त वैज्ञानिकांना बोलवतो असं नाही, तर आम्ही ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काही चांगले प्रयोग केले आहेत आणि जास्त मेहनत घेऊन इतरांपेक्षा जास्त उत्पादन मिळवलेलं आहे किंवा प्रतिकूल परिस्थितीत देखील चांगलं उत्पन्न मिळवलेलं आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही आवर्जून इथं त्यांचे अनुभव कथन करायला बोलवतो. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रोव्हिजन हे नुसतं प्रदर्शन नसून त्यांचं एक खूप मोठं ध्येय देऊन ते चालवत आहेत. मला तर असं वाटतं की हे फक्त प्रदर्शन किंवा कृषी प्रदर्शन नसून एक चळवळ आहे. त्याबद्दल आपण ही चळवळ प्रदर्शनानंतर पुढे कशी सुरू राहते आणि कुठले अनेक उपक्रम ते विदर्भातील शेतकऱ्यांसाठी राबवत असतात हे आपण सरांकडनं जाणून. माननीय नितीनजी गडकरी हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आहेत आणि त्यांचा उद्देश आहे की शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती जी खालावलेली आहे ते सुदृढ होण्याकरता जोपर्यंत शेतकरी नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करत नाही आपल्या शेतामध्ये तोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दुरुस्त होऊ शकत नाही. आणि म्हणून हे ॲग्रोव्हिजनचं दरवर्षी हे 8वं वर्ष आहे आम्ही या ठिकाणी प्रदर्शनी घेतो. आता या प्रदर्शनीमध्ये पाहून गेल्यावर मला जे फोन आले की सर मी प्रदर्शनी पाहून गेल्यावर डाळिंबाची शेती केली आणि मला 13 लाखाचा फायदा झाला. आता असं ऐकल्यावर आम्हाला समाधान होते आणि असं वाटायला लागते की प्रदर्शनीमुळे फायदा होऊन राहिला. असे अनेक लोकांचे फोन येतात. तो गावाचं नाव सांगतो, स्वतःचं नाव सांगतो आणि ज्यांचं उत्पन्न खूप पटीनं वाढलं आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अभ्यास वर्गात आम्ही बोलावून त्यांचा मान सन्मान करून त्यांचं स्पीच ठेवतो की त्यानं कशा पद्धतीनं त्या पिकाची हे केली आहे, निगराणी ठेवली आहे आणि त्याच्यामुळे त्याचं पीक वाढलं आहे. तर हे सुद्धा या ठिकाणी माहिती होते आणि देशातले तज्ज्ञ ते सगळे लोक इथे येतात. नवीन उपकरणं जे आम्ही पाहिलेले नाही असे दरवर्षी पाहायला मिळतात. ही फार मोठी अभिमानाची ॲग्रोव्हिजनची
ही गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ॲग्रोव्हिजन दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता शेतकरी यायला लागले. नक्कीच ॲग्रोव्हिजनमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी अर्थव्यवस्था प्रगत होण्यासाठी आपल्याला इथे मदत होत आहे. आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv वर. आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.